नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अर्जुना 1.0 या बॅचचा जी की आपण यूट्यूबला फ्री चालू केली होती, त्याचा आजचा दिवस तिसरा असणार आहे, बरोबर आहे की नाही? आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण जे काही शिकणार आहे ते बेसिकच असणार आहे. या पहिले 2 दिवससुद्धा आपण बेसिकच त्या ठिकाणी कव्हर केलं. बेसिक जर कव्हर झालं नाही तर पुढे आपल्याला प्रॉब्लेम येतात. म्हणून काही जे मित्र आजच्या सेशनला डायरेक्ट आले असेल, त्यांनी पहिले पाठीमागचे दोन्ही सेशन कव्हर करा. नंबर 1 आणि नंबर 2, नंतरच नंबर 3 या सेशनला त्या ठिकाणी तुम्ही यायचे आणि ते सेशनसुद्धा करायचे. ओके मित्रांनो, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, कुठे काही तुम्हाला कळालं नसेल तर डायरेक्ट कमेंट करा. ओके, आणि कमेंट केल्यानंतर त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला मी पुढच्या सेशनमध्ये त्या ठिकाणी देत जाईल, बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की उद्याच्या सेशनमध्ये आपण रेझिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर करणार आहे, कारण ओहम्स लॉ त्या ठिकाणी आपण घेतला. व्होल्टेजविषयी EMF विषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली आणि करंटविषयीसुद्धा थोडक्यात त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन मी सांगितली होती. आजचा आपला या ठिकाणी टॉपिक आहे आपला रेझिस्टन्स, बरोबर आहे की नाही? मग रेझिस्टन्सविषयी सगळे फॉर्म्युले, त्याचा कलर कोड, त्यानंतर त्याचे कंडक्टर या ठिकाणी आपण जर स्ट्रेच केले म्हणजे ताणवले तर त्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा, किंवा एखाद्या कंडक्टरला कंडक्टर जॉईन करून या ठिकाणी जर त्याला वाढवलं तर त्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा. त्यानंतर मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिटन्स, इम्पिडन्स, ससेप्टन्स, रिॲक्टन्स, त्या ठिकाणी कंडक्टन्स, त्याची कंडक्टिव्हिटी, रेझिस्टिव्हिटी, आपली रेझिस्टिव्हिटी राहिली होती. त्यानंतर इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स. ओके, त्याचेसुद्धा सर्व फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी बघायचे. ओके, तर मित्रांनो चला या ठिकाणी आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर बघा, नंबर 1ला आपल्याला रेझिस्टन्सकडे जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसत असेल. मित्रांनो, रेझिस्टन्स आणि रेझिस्टर यामधला जो काही या ठिकाणी हे वेगवेगळे हा रेझिस्टन्स आहे. रेझिस्टन्स काय मित्रांनो, एकच मिनिट मी या ठिकाणी पेन चेंज करून घेतो. बघा, रेझिस्टन्स काय आहे मला ते सांगायचं आहे. तुम्ही रेझिस्टन्स हे काय आहे, एकच मिनिट हा, फक्त कलर चेंज करून घेतोय. बघा या ठिकाणी आपल्याला, कारण आपलं ब्लॅक बॅकग्राऊंड आहे आणि ब्लॅकवरती आपल्याला हे दिसणार नाही आहे. ओके, तर बघा रेझिस्टन्स काय आहे. रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी आहे ह्या रजिस्टरची, बरोबर आहे की नाही? याला आपण काय म्हणतो, रजिस्टर म्हणतो. काय RESI रजिस्टर, याला आपण रजिस्टर म्हणतो. या कंपोनंटला आपण काय म्हणतो, रजिस्टर म्हणतो. याला आपण रेझिस्टन्स म्हणत नाही, याला काय म्हणतो, रजिस्टर म्हणतो. आणि या रजिस्टरची जी प्रॉपर्टी असती त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. मित्रांनो, रजिस्टरच्या प्रॉपर्टीला, या रजिस्टरच्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, रेझिस्टन्स या ठिकाणी म्हणत असतो. मग कळालं तुम्हाला, रजिस्टर आणि रेझिस्टन्स या दोघांमधला फरक कळाला. आपण रजिस्टरला रेझिस्टन्स म्हणतो आणि रेझिस्टन्सला रजिस्टर म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपली चुकी होते, पण ही चुकी होऊ नये म्हणून तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी मी समजून सांगितल्या. हा काय मग रजिस्टर आहे आणि याच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणत असतो. तर या ठिकाणी आपल्याला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला वगैरे सगळं बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपण जेव्हा या ठिकाणी ओम्स लॉ शिकलो, जेव्हा ओम्स लॉ शिकलो तेव्हा त्या ठिकाणी R=V/I हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण शिकलो. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की हा पॅरामीटर वरच्या पॅरामीटरला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, म्हणजेच समप्रमाणात. समप्रमाणात असतो. आणि तोच ह्या खालच्या पॅरामीटरला काय असतो, व्यस्त प्रमाणात असतो, बरोबर आहे की नाही? हे तुम्हाला कळालं होतं. मग मला सांगा, समप्रमाणात म्हणजे काय? या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण या ठिकाणी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे का, ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर आहे की नाही? पण या ठिकाणी याचं सोडा, पण या ठिकाणी हा रेझिस्टन्स आणि हा करंट हे एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच व्यस्त प्रमाणात असतात. ते व्यस्त प्रमाणात असतात. तर ते कसे मित्रांनो? बघा, जर तुमचा करंट, इकून सांगतो, जर तुमचा रेझिस्टन्स वाढत असेल तर तुमचा करंट कमी होतो, बरोबर आहे की नाही? या ठिकाणी तोच जर रेझिस्टन्स कमी झाला तर तुमचा करंट वाढतो, कारण तुमचा रेझिस्टन्स काय करतो माहिती आहे का, तो करंटला अपोज करतो, तो अडवण्याचं काम करतो. अडवण्याचं काम करतो. कोण करतो? तुमचा रेझिस्टर. कुणाला अडवण्याचं काम करतो? या करंटला. त्याचं की युनिट काय आहे, ॲम्पियर आहे. त्यानंतर कुलम पर सेकंड हे सुद्धा तुम्हाला काल सांगितलं होतं. आणि ते कशा पद्धतीने आलं होतं, DQ, हे सांगितलं होतं ना तुम्हाला मी. DQ म्हणजे काय, कुलम होतं, त्याचं आपण ते कुलम या C या अक्षराने दर्शवतो. आणि DQ/dt म्हणजे टाईम, त्याला त्याचं युनिट आपण
काय सेकंद आहे आणि ते एस या अक्षराने या अल्फाबेटने ते आपण दर्शवतो. हे सुद्धा तुम्हाला मी काल सांगितलं होतं. जर तुम्ही कालचं सेशन बघितलं नसेल तर आजचं काही कळणार नाही, कारण मी प्रत्येक वेळेस सांगताना पाठीमागचं सांगूनच पुढचं तुम्हाला सांगत असतो, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला रेझिस्टन्सचा जो काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. इम्पॉर्टंट फॉर्म्युला कोणता आहे मित्रांनो, ज्यावरती की तुम्हाला कळेल की रेझिस्टन्स कशावरती डिपेंड आहे, कशावरती तो वाढतो आणि कशावरती तो कमी होतो. तर फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. काय फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, तर तो काय मित्रांनो, रेझिस्टन्स ज्या आर या अक्षराने दर्शवतो, रो या ठिकाणी काय रो L/E. तर एल म्हणजेच काय तुमची लेंथ, LENGTH ही काय लेंथ, हा काय तुमचा एरिया AREA, आणि ही आहे तुमची रेझिस्टिव्हिटी रो. म्हणजे तो आता या ठिकाणी काय घेतला आहे, या ठिकाणी त्याचं काही गरज नाही आहे, त्याची काही काम नाही आहे बघा, त्याला फक्त असंच घेतलं आहे कॉन्स्टंट म्हणून त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. त्याला आपल्याला काही छेडछाड करायची गरज नाही आहे. आता मला सांगा तुमचा रजिस्टर तुम्हाला कोणाकोणावरती डिपेंड दिसतोय बघा, या लेंथवरती डिपेंड दिसतोय का नाही, हो दिसतोय, या लेंथवरती डिपेंड आहे. ठीक आहे, बरोबर, या लेंथवरती डिपेंड आहे. त्यानंतर या एरियावरती डिपेंड आहे, हो ठीक आहे, एरियावरती डिपेंड आहे. मग आपण म्हणू शकतो ना रेझिस्टन्स हा काय, रेझिस्टन्स हा कशावरती डिपेंड असतो, तर तो लेंथ LENGTH लेंथवरती डिपेंड असतो. त्यानंतर AREA तुमच्या एरियावरती डिपेंड असतो. पण या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर दिसतंय का, तरी काय दिसतंय का, दिसत नाही, तरीही तो तुमच्या टेम्परेचर काय टेम्परेचरवरती सुद्धा डिपेंड असतो. लेंथवरती डिपेंड आहे, एरियावरती डिपेंड आहे, या ठिकाणी टेम्परेचरवरती डिपेंड आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे अजून काय दिसतो, हे रेझिस्टिव्हिटी ज्याचं काही चिन्ह आहे, ह्या रो दिसतोय ना तुम्हाला, रो म्हणजेच काय रेझिस्टिव्हिटी असते, ते पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय काय, ते पण त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्याचाच अर्थ काय होतो मित्रांनो, मटेरियल, काय मटेरियल, कारण रेझिस्टिव्हिटी जी असते ती फक्त मटेरियलवरती डिपेंड असते, बाकी अदरवाईज कशावरती डिपेंड नसते. आजपर्यंतच्या लाखो पेपरमध्ये प्रश्न आला की रेझिस्टिव्हिटी हे कशावर डिपेंड असते, ती लेंथवरती असते का, एरियावरती असते का, मटेरियलवरती असते का. पण या ठिकाणी त्याचं बरोबर उत्तर होतं की ती मटेरियलवरती डिपेंड त्याच ठिकाणी असते. मग तुमचं बरोबर उत्तर काय होतं, काय तुम्ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं, मटेरियल. मग तुम्हाला हे पण सांगतो की ती रेझिस्टिव्हिटी जी आहे, रेझिस्टिव्हिटी त्यावरती सुद्धा तुमचा रेझिस्टन्स जो आहे तो डिपेंड आहे. म्हणजेच काय मटेरियल, काय मटेरियल, मी इथे मटेरियलसुद्धा लिहू शकत होतो, पण तुम्हाला रेझिस्टिव्हिटी ही मटेरियलवरती डिपेंड असते हेही कळालं. आणि तुमचा रेझिस्टन्स हा मटेरियलवरती डिपेंड असतो, म्हणजेच तुमच्या रेझिस्टिव्हिटीवरती डिपेंड असतो, हे सुद्धा कळालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती काय असतो, तुमचा रेझिस्टन्स त्या ठिकाणी डिपेंड असतो. एवढं कळालं मित्रांनो तुम्हाला, रेझिस्टिव्हिटीविषयी एवढं सगळ्या गोष्टी कळणं खूप जास्त गरजेच्या होत्या, बरोबर आहे की नाही. आता रेझिस्टन्सचे आपल्याला कलर कोड बघायचे वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी बघायच्या आहे, पण त्या पहिले रेझिस्टन्सविषयी या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगतो मी, काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या. हे असंच राहू दे तुम्ही, आणि आपल्याला पुढची स्लाईड घेतो रेझिस्टन्ससाठी, बरोबर आहे की नाही. बघा रेझिस्टन्समध्ये आपण फॉर्म्युला कोणता बघितला, रेझिस्टन्समध्ये आपण एक फॉर्म्युला बघितला कोणता, या ठिकाणी बघा R = रो L/A. तर या ठिकाणी पेपरला प्रश्न येतात मित्रांनो, जर तुमची लेंथ डबल झाली, काय लेंथ जर डबल झाली तर तुमचा रेझिस्टन्स काय होणार. बघा लेंथ जर डबल झाली तर तुमचा रेझिस्टन्ससुद्धा डबल होतो, कारण काय हे दोघांच्या समप्रमाणात आहे. जेवढी लेंथ वाढेल बघा तेवढा तुमचा रेझिस्टन्स वाढत असतो. काय मित्रांनो, जेवढी तुमची लेंथ वाढेल तेवढा तुमचा रेझिस्टन्स वाढत असतो. इथे लिहून पण आपण घेऊ, जेवढी लेंथ वाढत असेल तेवढा तुमचा रेझिस्टन्स वाढत असतो, कारण का ते दोघांचे समप्रमाणात आहे. काय समप्रमाणात एक जर वाढत असला तर दुसरा त्याच्यासोबत वाढतो, बरोबर आहे की नाही. तेच जर आपल्या एरियाविषयी कळालं, या एरियाविषयी जर सांगायचं काम पडलं तर ते दोघं व्यस्त प्रमाणात आहे, काय व्यस्त प्रमाणात आहे. मग या ठिकाणी एरिया जेवढा वाढला तेवढीच तुमची रेझिस्टन्स जो आहे तो कमी होतो. बघा एरिया जेवढा वाढला तेवढा तुमचा रेझिस्टन्स कमी होतो, बरोबर आहे की नाही. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. मग मला सांगा एरिया तुमचा दुप्पट झाला, हा एरिया दुप्पट झाला तर तुमचा रेझिस्टन्स हा कमी होणार आहे. पण या ठिकाणी पेपरला प्रश्न असे पण येतात की लेंथ डबल झाली
बरोबर आहे की नाही? लेंथ डबल झाली आणि एरियासुद्धा डबल झाला. आता या ठिकाणी आपण ठेवून घेऊ, लेंथ जर डबल झाली आणि तुमचा एरियासुद्धा डबल झाला, तर या ठिकाणी तुमच्या रेझिस्टन्सवरती काय परिणाम होईल? तर मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी हा 2 आणि हा 2 कटून जाईल ना, म्हणजे जसंच्या तसं राहील. रेझिस्टन्स जो होता तोच राहील. त्या ठिकाणी नुसता जर तुम्हाला या ठिकाणी लेंथ डबल झाली आलं जर असतं, तर तुमचा या ठिकाणी रेझिस्टन्स डबल झाला असता. तेच जर मित्रांनो तुमचा एरिया जर या ठिकाणी डबल झाला असता, तर या ठिकाणी बघा, डबल म्हणजे वरती 1 असतोच ना, म्हणजे 1/2 तुमचा रेझिस्टन्स काय झाला मग? जर एरिया डबल झाला तर काय? जर एरिया डबल झाला तर रेझिस्टन्स तुमचा अर्धा होतो. जर एरिया या ठिकाणी बघा, काय परत एकदा सांगतो, जर एरिया तुमचा डबल झाला तर रेझिस्टन्स अर्धा होतो. असे प्रश्न पेपरला येतात. मग ह्या 2च्या जागी 3, 4 वरती 8, 10 काही पण असू शकतं. मग हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि सोडून या ठिकाणी तुम्ही उत्तर काढू शकता. ओके. आता अजून एक तुम्हाला घेऊन दाखवतो बघा या ठिकाणी. काय घेऊन दाखवतो बघा. आता तुमची लेंथ 5 पट झाली. काय? 5 पट झाली आणि तुमचा एरिया 10 झाला. आता 5 5, 5 दुनी 10, उत्तर काय आलं? 1/2 म्हणजेच तुमचा रेझिस्टन्स हा हाफ होणार आहे. काय? हाफ होणार आहे. बस एवढंच आहे, बाकी काही नाही. रेझिस्टन्सवरती हे 100% प्रश्न येतात आणि आजपर्यंत आलेले आहे मित्रांनो. 100% येणार म्हणजे येणार. काय? येणार म्हणजे येणार. ते तुम्हाला परिपूर्ण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. काय? परिपूर्ण लक्षात ठेवायचे. आता मी या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगितलं की लेंथ वाढली, पण तीच लेंथ जर तुम्हाला कमी झाली तर? मला सांगा, ती लेंथ हाफ झाली समजा. एक्झाम्पल असा प्रश्न आहे. लेंथ हाफ झाली. ओके. लेंथ काय झाली तुमची? हाफ झाली आणि त्यांनी सांगितलं एरियासुद्धा 4 पटीने कमी झाला. लेंथ पण कमी झाली आणि एरिया पण कमी झाला. तर याला कसं लिहायचं बघा. आता याच्यासाठी एक तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो मी. आता A/B त्याचा भागिले C/D. आता याला कसं लिहितं मग आपण? याला कसं लिहितो? जो खालचा D आहे ना बघा, तो हा A सोबत गुणाकारात येत असतो, शेवट खालचा. मग A गुणिले D भागिले या ठिकाणी B राहिला आणि C राहिला. मग हा C या B सोबत या ठिकाणी गुणाकारात येतो, BC. मग याला आपण कसं लिहू शकतो? L झाला, L सोबत हा 4 जाईल ना, मग L गुणिले 4 भागिले 2 गुणिले ए. मग याला आपण एला इकडं लिहून घेऊ, याला 2ला इथं लिहू. 2 4ला भाग देऊ. 2 1 2, 2 2 4 म्हणजे 2L भागिले ए. काय राहिला? 2. मग आपला जो रेझिस्टन्स आहे तो 2 पटीने वाढणार आहे. 2 पटीने वाढणार आहे. बस. मग हा फॉर्म्युला तुम्हाला मी परत एकदा व्यवस्थित सांगतो. ए भागिले बी भागिले सी भागिले डी. हा C या B सोबत जाणार आणि हा D या A सोबत जाणार. एवढं जर आलं तर तुम्हाला रेझिस्टन्सविषयी या टाईपचा कोणताही प्रॉब्लेम कसाही पेपरला जरी आला मित्रांनो, तर तो तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट येणार आहे. काय? तो परफेक्ट येणार आहे. परफेक्ट येणार आहे. बरोबर आहे की नाही? कळालं मग तुम्हाला सर्वांना? ठीक आहे. ओके. तर चला आता आपण याला पुसून टाकू सगळं, कारण आपल्याला रेझिस्टन्सविषयी पुन्हा एक वेगळी कन्सेप्ट शिकायची, ज्यावरती की पेपरला प्रश्न आलेले होते. बरोबर आहे का नाही? मित्रांनो, आपण शिकवतो कसं? जे काही पेपरला आलं होतं ते या ठिकाणी सांगतो. शिकवतो सगळंच, पण डायरेक्ट पेपरला काय आलं होतं ते जर तुम्हाला कळालं आणि तुम्हाला तुमच्या लक्षात येतं मग ते की नाही अशा पद्धतीने पेपरला आलं होतं आणि आपल्याला अभ्यास करायचा तरी कसा? नाही तर आपण काय करतो? 100पर्यंत उजळणी पूर्ण पाठ करतो. काय? पूर्ण पाठ करतो. पण पाठीमागच्या पेपरला जर उजळणी ही 51 ते 60पर्यंतच येत असली आणि त्याच्यावरती जर आपण अभ्यास केलेला असला, त्या एका गोष्टीवरती जर जास्त भर दिलेला असला, तर आपला पेपर निघतो. नाही तर मग 100पर्यंत पाठ करायची, पण परफेक्ट नाही आहे. परफेक्ट पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? हेच परफेक्टसाठी जो पॉईंट सर्वात जास्त पेपरला येतो, आजपर्यंत आलेला आहे, त्याला जर मी तुम्हाला हायलाईट करून जर सांगितलं मित्रांनो, तर तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्ण त्याचा फायदा होतो. आता आपल्याला शिकायचं आहे, हा एक कंडक्टर आहे. काय आहे? हा एक इथं कंडक्टर घेतो मी. बरोबर आहे की नाही? हा अशा पद्धतीने एक कंडक्टर घेतो. हां, ठीक आहे. एक कंडक्टर घेतला. मित्रांनो, मला काय करायचं आहे माहिती आहे का? या कंडक्टरला ताणवायचं आहे, स्ट्रेच करायचं आहे आणि याच कंडक्टरला स्ट्रेच केल्यानंतर त्याला असं लांब करायचं आहे. काय करायचं आहे? त्याला असं लांब करायचं आहे. मला सांगा मित्रांनो, ह्या कंडक्टरची लेंथ वाढली का?
हो सर, याची लेंथ वाढली. पण मला सांगा याचा एरिया वाढला का? नाही, याचा एरिया कमी झाला. काय झाला? कमी झाला. पेपरला प्रश्न येतात. एक कंडक्टर आहे, तो तुम्ही स्ट्रेच केला आणि त्याची लेंथ दुप्पट केली. काय? 2 पट केली. काय केली? त्याची लेंथ 2 पट केली. अरे ठीक आहे, त्याची लेंथ तू 2 पट केली. मग आता याचा रेझिस्टन्स काढायचा कसा? आता याचा रेझिस्टन्स काढायचा कसा? यासाठी आपल्याला जो आपला जुना कंडक्टर होता त्याचा रेझिस्टन्स माहीत पाहिजे. आता एक्झाम्पल, याचा रेझिस्टन्स 5 ओहम आहे. काय आहे? 5 ओहम आहे. आता याला ताणून ताणून आपण 2 पट केलं. काय केलं? ताणून ताणून 2 पट केलं. ठीक आहे, तू कर, 2 पट कर, 4 पट कर, 10 पट कर, 1,00,000 पट कर, पण मला याचा रेझिस्टन्स काढून दाखव. तर यासाठी मग काय करायचंय? एक फॉर्म्युला वापरायचा आहे, N स्क्वेअर इंटू OLD, ओल्ड रेझिस्टन्स. मी कसं लिहितो याला? आर लिहितो आणि इथे खाली ओल्ड लिहितो. ओल्ड म्हणजे काय? जुना रेझिस्टन्स. मग जुना रेझिस्टन्स कोणता राजा? जे काही तुझा पहिला कंडक्टर होता. काय? हा कंडक्टर होता, या कंडक्टरचा रेझिस्टन्स. मग याचा या रेझिस्टन्सचा जो रेझिस्टन्स आहे या कंडक्टरचा, त्याला जुना रेझिस्टन्स आपण म्हटलं. ओल्ड रेझिस्टन्स आपण त्या ठिकाणी त्याला म्हटलं. ओके, त्याची किंमत इथं ठेवायची. N म्हणजे काय? N म्हणजे काय? तो कंडक्टर किती पट आपण ताणवला, कंडक्टर किती पट आपण त्याला स्ट्रेच केलं. काय? स्ट्रेच किती पट, म्हणजे N म्हणजे किती पट वाढवला, म्हणजेच Nची किंमत असते. बरोबर आहे की नाही? मग आता आपण 2 पट वाढवला, 2, मग Nच्या ठिकाणी किती ठेवायचे? 2. मग या Nचा वर्ग आहे, मग 2चा वर्ग करावा लागेल. मग 2चा वर्ग किती? 4 गुणिले आपला जुना रेझिस्टन्स किती आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 5 आहे. मग 5 चोक 20 ओहम. मग या नवीन कंडक्टरचा जो आपला रेझिस्टन्स असणार आहे मित्रांनो, तो किती असणार आहे? 20 ओहम. किती असणार आहे? 20 ओहम. मग या ठिकाणी मला सांगा, रेझिस्टन्स वाढला का कमी झाला? हो, रेझिस्टन्स वाढला. काय झालं? रेझिस्टन्स वाढला. कारण एरिया कमी झाला. परत या सूत्राकडे या L/A. मी काय बोललो? या ठिकाणी रेझिस्टन्स कमी झाला. हो, रेझिस्टन्स कमी झाला म्हणून या ठिकाणी एरिया कमी झाला म्हणून या ठिकाणी रेझिस्टन्स वाढला. मग तुम्ही म्हणसान सर लेंथ पण वाढली ना? काय? लेंथ पण? हो ठीक आहे, लेंथ वाढली, पण तुम्हाला मी पाठीमागं बोललो लेंथ ही 5 पट वाढली आणि एरिया हा 10 पट कमी झाला. काय? एक्झाम्पल, लेंथ 5 पट वाढली, एरिया 10 पट कमी झाला. तर 5 1 5, 5 2 10 वगैरे वगैरे आपण पाठीमागं केलं होतं त्या प्रॉब्लेममध्ये ठेवून. तशा पद्धतीने सोडून हे येतं. यासाठी तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. काय? हाच फॉर्म्युला वापरायचा आणि या सगळ्या किमती या ठिकाणी काढायच्या आहे. या कन्सेप्टवरती पेपरला प्रश्न आलेले आहे. या ठिकाणी तुम्ही परिपूर्ण लिहून घ्यायचे. काय? लिहून घ्यायचे. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी जर लिहिलं नसेल तर व्हिडिओला पॉज करायचे, पाठीमागं न्यायचे आणि परत लिहायचे. कारण आपण याच पटीने याच सारखा दुसरा पण एक प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने प्रश्न येतो ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहे. आता बघा, एक तुमचा कंडक्टर आहे, हा तुमचा काय आहे? कंडक्टर आहे. पण मला काय सांगितलं? या कंडक्टरला परत एक कंडक्टर जोडून याची लेंथ वाढव. मग मी काय केलं? सेम ॲज इट इज, नो एनी चेंज, कोणत्याही प्रकारचा चेंज नाही. याला एक कंडक्टर जोडला आणि याची लेंथ वाढवली. पहिली लेंथ होती ही एवढी, आता ही लेंथ झाली एवढी. आता काय झालं? लेंथ वाढली. बरोबर आहे का नाही? लेंथ वाढली, पण किती वाढली? 1 पट वाढली, 2 पट वाढली, 3 पट वाढली, ते आपल्याला माहिती आहे का? नाही, पण ते आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे. पेपरला प्रश्न काय येतो? एका कंडक्टरची लेंथ वाढवण्यासाठी त्याच मटेरियलचा एक दुप्पट कंडक्टर त्याला लावला. म्हणजे हा 1 पट होता, अजून 1 पट कंडक्टर लावला, म्हणजे दुप्पट केली. त्याची लांबी काय केली? दुप्पट केली. तर या ठिकाणी आता नवीन कंडक्टरचा रेझिस्टन्स किती असेल? काय? नवीन कंडक्टरचा रेझिस्टन्स किती असेल? यासाठी सुद्धा या कंडक्टरचा रेझिस्टन्स आपल्याला माहीत पाहिजे. एक्झाम्पल, याचा आपण 5 ओहम आहे, पकडू आपण याचा 5 ओहम आहे. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला लावा लागतो, N × ROLD. पहिले पाठीमागे आपण तो स्ट्रेच केलता. स्ट्रेच करण्यासाठी आपण N² × R ओल्ड हा फॉर्म्युला लावला होता. पण या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला एकाला एक कंडक्टर लावून जर याची लांबी जर वाढवायची असेल तर N × जुना रेझिस्टन्स, काय? जुना रेझिस्टन्स म्हणजे ओल्ड रेझिस्टन्स, हा फॉर्म्युला या ठिकाणी लावा लागतो. आता या ठिकाणी आपण लांबी किती केली? 2 पट. N म्हणजेच काय?
किती पटीत लांबी वाढवली आणि हे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्नामध्ये दिलेलं असेल की त्याची लांबी दुप्पट करा म्हणजे 2 पटीने वाढवा. मग आता एक्झाम्पल याची लांबी आपण कितीने केली 2 पटीने वाढवली. मग इथे ठेवायचा यांच्या जागी 2 गुणिले जुना रेजिस्टन्स किती तुमचा 5. मग याला जर सोडवलं तुम्ही तर 5 दुनी 10 म्हणजे तुमचा नवीन रेजिस्टन्स 10 ओहम येणार. आता तेवढाच कंडक्टर तुम्ही लावला ना, याची 5 होती, त्या पुढच्याची पण किती असणार 5 असणार. जर तुम्ही असं पण याची बेरीज केली तर उत्तर 10 येतं ना, बरोबर आहे की नाही. पण तेच जर आपण या सूत्रानुसार केलं तर परिपूर्ण उत्तर येणार आहे. कोणत्याही चुका त्या ठिकाणी होणार नाही आहे, बरोबर आहे की नाही. आता पुढे आपल्याला रेजिस्टन्सचे टाईप बघायचे, टाईप ऑफ रेजिस्टन्स. त्यामध्ये मग आपल्याला फिक्स रेजिस्टन्स आणि व्हेरिएबल रेजिस्टन्स बघायचे आहे. तर चला तेवढं एकदा आपण बघून घेऊया आणि त्यानंतर आपली रेजिस्टन्सची डायरेक्ट कलर कोडिंग येते मग, बरोबर आहे की नाही. आपण कलर कोडिंग बघायची आणि अदरवाईज नंतर समोर जायचं. मग त्या ठिकाणी आपला रेजिस्टन्स बेसिक संपून जातं. मग जेव्हा आपल्याला जास्तीचं काम रेजिस्टन्सचं पडेल तेव्हा त्या ठिकाणी आपण ते घेत जाऊ, बरोबर आहे की नाही. तर चला रेजिस्टन्सचे टाईप मित्रांनो आपल्याला बघायचे. रेजिस्टन्स टाईप. आता रेजिस्टन्स टाईपमध्ये पहिला येतो मित्रांनो फिक्स रेजिस्टन्स. काय फिक्स रेजिस्टन्स, ओके, फिक्स रेजिस्टन्स येतो. आणि दुसरा येतो तुमचा व्हेरिएबल रेजिस्टन्स. काय व्हेरिएबल रेजिस्टन्स. तर आता मित्रांनो पेपरला प्रश्न येतो खालीलपैकी कोणता फिक्स रेजिस्टन्स आहे किंवा खालीलपैकी कोणता व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे किंवा खालीलपैकी कोणता व्हेरिएबल रेजिस्टन्स नाही किंवा खालीलपैकी कोणता फिक्स रेजिस्टन्स नाही. अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला येतात. आता मित्रांनो फिक्स रेजिस्टन्सचे तुम्हाला टाईप काय माहीत पाहिजे तेवढं मी तुम्हाला सांगतो, बाकी भापकट पसारा नको. आता तुम्हाला मी या ठिकाणी फिक्स रेजिस्टन्सचा हे सांगितलं का सिम्बॉल. बघा फिक्स म्हणजे कोणताही रेजिस्टन्स असो, रेजिस्टन्सचा सिम्बॉल तुम्हाला माहीत तसा आहेच पण तरीसुद्धा मी सांगून देतो. हा आहे रेजिस्टन्सचा सिम्बॉल. कुठे तुम्हाला तो असा पण बघायला भेटतो बरं का, हा असा पण बघायला भेटतो. हे सगळे सिम्बॉल सुबोध विद्युतशास्त्र नावाचं ITIचं पुस्तक आहे, त्यामधला प्रत्येक एक आणि एक सिम्बॉल तुम्हाला आला पाहिजे. पेपरला 1 ते 2 सिम्बॉल प्रत्येक वेळेस विचारले जातात. पुढीलपैकी बॅटरीचा सिम्बॉल कोणता, अर्थिंगचा सिम्बॉल कोणता, रेजिस्टरचा सिम्बॉल कोणता, अशा पद्धतीने तुम्हाला विचारल्या जातात. ओके, तुम्हाला त्याचे स्विचेस असतात, वेगवेगळे स्विचेस, त्यांचा सिम्बॉल माहिती पाहिजे, बरोबर आहे का नाही. नंतर ट्रान्समिशन लाईनचे काही सिम्बॉल आहेत ते माहीत पाहिजे तुम्हाला. होम अप्लायन्सेसचे माहीत पाहिजे, तुमची जी घरगुती वायरिंग असते त्याची सगळे सिम्बॉल माहीत पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता फिक्स रेजिस्टन्स जो असतो मित्रांनो, याचा पहिला प्रकार आहे आपला या ठिकाणी कार्बन रेजिस्टन्स. काय कार्बन रेजिस्टन्स, बरोबर आहे का नाही. आता मित्रांनो कार्बन रेजिस्टन्सची रेजिस्टन्स रेंज आणि पॉवर रेटिंग हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग या ठिकाणी बघा पॉवर रेटिंग. काय पॉवर रेटिंग. आता पॉवर रेटिंग काय असते बघा, मी या ठिकाणी शिकवतोय. या पहिले 3-4 वर्ष अभ्यास केला असेल, 4-5 पोस्ट काढल्या असेल, तेव्हा माझ्या हे सगळं लक्षात आहे. लक्षात आहे तरीसुद्धा मला नोट्सचा रेफर या ठिकाणी घ्यावं लागतं, रेफरन्स घ्यावं लागतं, बरोबर इकडे. तर तुम्हाला असं वाटत असेल बघा, आता आपल्याला हे कधी येईल मित्रांनो, लाखो वेळेस नाही तर खूप वेळेस याचं रिव्हिजन करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजन करसाल तेव्हा ह्या गोष्टी आपोआप तुमच्या डोळ्यासमोर येतात. तर पॉवर रेटिंग काय असते मित्रांनो, 1.8, 1.4, 1, 2 व्हॅट. पॉवर कशामध्ये मोजतो आपण, व्हॅटमध्ये मोजतो. युनिट आहे पॉवरचं वॅट, बरोबर आहे का नाही. पॉवरचं युनिट काय आहे, वॅट आहे. असं या ठिकाणी पॉवरचे फॉर्म्युले सांगितले पण त्या ठिकाणी युनिट सांगितलं की मी नाही, पण असंच या ठिकाणी कुठे ज्या ठिकाणी काम पडेल त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत जाईल. पॉवरचं युनिट काय मग वॅट आहे, याची पॉवर रेटिंग काय मग कार्बन रेजिस्टन्स जो आहे त्याची ही पॉवर रेटिंग आहे. तशीच आपल्याला रेजिस्टन्स रेंज, आपले याला रेजिस्टन्स रेंज, बरोबर आहे, ही पण आपल्याला माहीत पाहिजे. ती असते मित्रांनो 1 ओहम, सुरुवात होते 1 ओहमपासून ते 22 मेगा ओहम. एकच मिनिट, हे एम कॅपिटल पाहिजे मेगा दाखवण्यासाठी. काय 1 ओहम ते 22 मेगा ओहम एवढं असते. आणि त्याचा टॉलरन्स, काय टॉलरन्स किती असतो, 5% to 20%. टॉलरन्स म्हणजे काय, एवढं तेवढं समोर किंवा एवढं तेवढं पाठीमागं, म्हणजे मागं पुढं 2-4ने पुढं किंवा पाठीमागं. आपण फ्रिक्वेन्सीचा टॉलरन्स किती घेतो, 3 +- 3% आपण घेतो. म्हणजे काय 50 फ्रिक्वेन्सी आहे पण ती 53 51 52 पर्यंत, म्हणजे
तेवढी समोर जाऊ शकते टॉलरन्स एवढी आणि तेवढीच पाठीमागं पण येऊ शकते. त्यालाच आपण काय म्हणतो? टॉलरन्स म्हणतो. बरोबर आहे का नाही? आता कार्बन किंवा ग्राफाईट कार्बन किंवा ग्राफाईट हे हे तर माहीतच असेल ना तुम्हाला. तर आपला जो कार्बन रेझिस्टन्स असतो तो कार्बन किंवा ग्राफाईटपासून बनवलेला असतो. हे तुम्हाला माहीतच असेल. आणि कार्बनचा ॲटॉमिक नंबर मी पाठीमागे बोललो तुम्हाला 6 हा ॲटॉमिक नंबर आहे. कशाचा? आपल्या कार्बनचा. हा आपला झाला कोणता? फिक्स रेझिस्टन्समधला कार्बन रेझिस्टन्स. आता समोर आपल्याला कोणता बघायचा आहे? कार्बन रेझिस्टन्स नंतर आपल्याला समोर बघायचा आहे. कोणता बघायचा आहे? वायर वाऊंड रेझिस्टन्स. मग आपले फिक्स रेझिस्टन्स संपून जातात, कारण दोनच आहे, वायर वाऊंड रेझिस्टन्स. आता वायर वाऊंड रेझिस्टन्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, याची सुद्धा पॉवर रेटिंग आणि रेझिस्टन्स रेटिंग आपल्याला माहीत पाहिजे. आता रेझिस्टन्स रेटिंग बघूया. रेझिस्टन्स रेटिंग काय असणार आहे याची? 1 ओहमपासून काय? 1 ओहमपासून सुरुवात ते 100 किलो ओहम. किती? 100 किलो ओहमपर्यंत याची रेटिंग असते आणि याचा टॉलरन्स आहे 1%, प्लस मायनस 1 इकडे तिकडे होऊ शकतं. आता पॉवर रेटिंग बरोबर आहे की नाही? पॉवर रेटिंग बघायची, ती असते 100 200 ते 500 वॉट. किती? ते 500 वॉट. वॉट कशाचं युनिट आहे मित्रांनो? पॉवरचं आहे. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत जाईल. ओके. आणि याला वापरलं कुठपर्यंत जातं? 25 हर्ट्झपर्यंत वापरलं जातं. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे मित्रांनो आपली 25 हर्ट्झपर्यंत काय? पर्यंत वापरले जाते. काय? वापरले जाते. ओके. काही शंका, काही प्रॉब्लेम? ओके. जास्त फ्रिक्वेन्सीसाठी वापरत नाही, म्हणजे 25 हर्ट्झपर्यंतच याला वापरलं जातं. बरोबर आहे की नाही? आणि मित्रांनो आता वायर बाउंड रेझिस्टन्स बनवायचा आहे. बरोबर आहे काय? वायर वाऊंड रेझिस्टन्स बनवायचा. एक इन्सुलेटेड मटेरियल असते अशा पद्धतीने. आणि याच्यावरती बघा मी तुम्हाला सांगतो, हा इन्सुलेटर मटेरियल कशाचा असतं बघा? पोर्सिलिन असतो. बरोबर आहे की नाही? रबर असतं, सिरॅमिक असतं किंवा बॅकलाईट असतं. हे याच्यापासून बनवलेलं असतं आणि यावरती एक कॉईल अशी वाऊंड केलेली असती. ती एकतर नायक्रोमची असते किंवा टंगस्टनची असते किंवा मॅगॅनिनची असते किंवा कॉन्स्टंटनची असते. मला ZTC झिरो टेम्परेचर कोएफिशियंट NTC वगैरे मी शिकवलं, तर ZTCचे उदाहरणं सांगितली होती तुम्हाला, युरेका, मॅगॅनिन आणि कॉन्स्टंटन. ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ते तुम्हाला आता इथे रिवाईज होऊन जाईल. बरोबर आहे. आणि ZTCचे उदाहरणं काय सांगितले होते हेच मी बोललो तुम्हाला. हां, NTCचे काय सांगितले होते? NTC इन्सुलेटर, इलेक्ट्रोलाइट आणि इन्सुलेटर सांगितले, इलेक्ट्रोलाइट सांगितलं आणि सेमीकंडक्टर त्या ठिकाणी सांगितलं होतं. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो फिक्स रेझिस्टन्स होता तो या ठिकाणी कळाला. आता आपल्याला व्हेरिएबल रेझिस्टन्स बघायचे. हे मी काय करतो? पुसूनी टाकतो. बरोबर आहे का नाही? आता या ठिकाणी आपल्याला हे कट करून टाकतो. आता फिक्स रेझिस्टन्स आपला या ठिकाणी संपलाय. आता नंबर दुसरा बघायचा आहे आपल्याला, व्हेरिएबल रेझिस्टन्स. व्हेरिएबल रेझिस्टन्स आपल्याला या ठिकाणी बघायचं. व्हेरिएबल म्हणजे काय? चेंज होणार. म्हणजे कसं? या ठिकाणी बघा, या ठिकाणी ही स्क्रीन आहे, या ठिकाणी तुमचा एक पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट इकडे. हा पॉईंट जसा जसा तुम्ही इकडे नेणार तसा तुमचा रेझिस्टन्स हा चेंज होत जाणार. या ठिकाणी इन्फायनाईट असणार आणि या ठिकाणी असणार 0. मग जसा जसा हा पॉईंट इकडे नेसाल तसा तसा तुमचा रेझिस्टन्स कमी होणार. तोच पॉईंट जसा जसा इकडे आणणार तसा तसा तो, एकच मिनिट मित्रांनो, तसा तसा तो या ठिकाणी जास्त जास्त होत जाणार आहे. अशा पद्धतीने तो असणार आहे. बरोबर आहे की नाही? कळलं? तर बघा आता समोर आपल्याला या ठिकाणी याचं काय बघायचं? याचा सिम्बॉल बघायचा आहे. तर याला काय आहे? आपण याला चेंज करतोय. बरोबर आहे की नाही? रेझिस्टन्सचा सिम्बॉल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं आहे, पण हा व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल असल्यामुळं या ठिकाणी असतो एक ॲरो, त्याच्यावरती एक ॲरो असतो जो की आपल्या व्हेरिएबल रेझिस्टन्सला दर्शवतो. ओके. तर व्हेरिएबल रेझिस्टन्समध्ये आपल्याला बघायचा आहे नंबर 1ला पोटेन्शियल रेझिस्टन्स. कोणता? पोटॅन्शिओमीटरचा रेझिस्टन्स असतो. त्याला पोटेन्शियल रेझिस्टन्स नाही तर पोटॅन्शिओमीटर रेझिस्टन्स म्हणतात. बरोबर आहे का नाही? कोणता? पोटॅन्शिओमीटर. ओके. हे रेझिस्टन्स आहे. मग व्हेरिएबल रेझिस्टन्समध्ये हा त्याचा प्रकार आहे, हा त्याचा सिम्बॉल आहे. म्हणजे व्हेरिएबल रेझिस्टन्स अशा पद्धतीने असतो. बरोबर आहे की नाही? आता मित्रांनो तुम्हाला याचे टर्मिनल दिसत आहे. हा एक टर्मिनल आहे, हा एक टर्मिनल आहे आणि हा एक टर्मिनल आहे. म्हणजेच तुम्हाला या रेझिस्टन्सला किती टर्मिनल असतात? तर 3 टर्मिनल असतात. ओके. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. आता ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्युनिंग जी असते,
काय ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्युनिंग जे असते आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्किट जे असते आपले त्यामध्ये हा वापरला जातो. ऑडिओ फ्रिक्वेन्सी बरोबर आहे. ऑडिओ म्हणजे आपला जो रेडिओ माहिती आहे तुम्हाला, रेडिओमध्ये फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट केली की त्या ठिकाणी आवाज कमी जास्त होतो माहिती आहे. त्या ठिकाणी ती ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्विनिंग करण्यासाठी, कमी जास्त करण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट जे असतात त्यामध्ये आपला हा वापरला जातो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि आता पहिल्या तुम्हाला कोणता सांगितला मी? फिक्स रेझिस्टन्स. आता हा कोणता सांगितला? व्हेरिएबल रेझिस्टन्स. हा पोटॅन्शिओमीटर जो आपला रेझिस्टन्स आहे मित्रांनो, हा आपला लिनियर रेझिस्टन्स असतो. कोणता? लिनियर रेझिस्टन्स. कोणता असतो हा? लिनियर रेझिस्टन्स असतो. काय मित्रांनो? तो लिनियर रेझिस्टन्स असतो. या गोष्टी म्हणजे पेपरला येणाऱ्या गोष्टी आहे ज्या की तुमच्या या ठिकाणी लक्षात पाहिजे. काय? लक्षात पाहिजे. आता रिओस्टॅट आहे मित्रांनो एक. पुढचा जो रेझिस्टन्स आहे आपला तो आहे रिओस्टॅट. काय आहे? जो की आपला बी आहे या ठिकाणी रिओस्टॅटसुद्धा खूप वेळेस पेपरला आलेला आहे, जो की तुम्हाला परिपूर्ण माहीत पाहिजे. सर्वप्रथम रिओस्टॅटची डायग्राम तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने असतं बघा. यावरती अशी कॉईल वाऊंड केलेली असते. बरोबर आहे की नाही? या ठिकाणून एक पॉईंट बाहेर येतो आणि हा एक पॉईंट आणि या ठिकाणी असं लावलेलं असतं आणि हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी ॲडजस्ट केला जातो आणि या ठिकाणी परत एक पॉईंट असतो. या ठिकाणी परत एक पॉईंट असतो. असे 3 टर्मिनल या ठिकाणी तुम्हाला दिसतात. मग याला किती टर्मिनल असतात? टर्मिनल किती असतात? तर याला 3 टर्मिनल असतात. पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये याला वापरतात. कुठे? पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये याला वापरतात. काय? याला वापरल्या जातं. आणि आता याला बनवल्या कशापासून जातं बघा. काय? याला रिओस्टॅटला कशापासून बनवलं जातं मित्रांनो? तर सिरॅमिक तुम्ही ऐकलं असेल. काय? ITI झाला तेव्हा सिरॅमिक ऐकला असेल किंवा पोर्सिलिन. आपले जे इन्सुलेटर असतात का मित्रांनो, ट्रान्समिशन लाईन गेलेल्या असतात बघा, त्याच्या काचाचे कब्बशासारखं दिसतं ना तुम्हाला, तो असतो पोर्सिलिन असतो आणि याच्यावरती जी कॉईल वाऊंड केलेली असते मग ती मॅगॅनिन आणि कॉन्स्टॅन्टिन वगैरे नायक्रमची ती असते. म्हणजे जशी आपली रिक्वायरमेंट असेल तशी ती असते. कॉन्स्टॅन्टिनची असेल, नायक्रमची असेल, मॅगॅनिनची असेल, ती कशाची पण त्या ठिकाणी असू शकते. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी आपण कंप्लीट केलं आपलं काय? रेझिस्टन्स. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला मी काय काय सांगितलं? फिक्स रेझिस्टन्स आणि व्हेरिएबल रेझिस्टन्स. बरोबर आहे की नाही? आता हे आपलं या ठिकाणी संपलं मित्रांनो. पाठीमागं मी लेक्चरमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहिलं होतं, ती आता या ठिकाणी मी सांगणार आहे. इथे मी थंबनेलमध्ये ॲड केलं होतं पण कुठे गेलं मलाही नाही माहीत. तर एकदा ते सांगून देतो. एकच मिनिटात मी हे चेक करतो आपली PPT. जर असले तर ठीक, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एकच मिनटं. रेझिस्टन्स या ठिकाणी मी ॲड केलं होतं पण इथे नाही आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो बघा. मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट माहीत पाहिजे तुम्हाला. कुलम्स लॉ आणि कुलम्स चार्ज वगैरे शिकवायच्या वेळेस या ठिकाणी मी ती सांगायला पाहिजे होती. बघा, 1 कुलम काय? 1 कुलम बरोबर 6.25 × 10⁻18 असतं. काय? 18 इलेक्ट्रॉन्स. काय? इलेक्ट्रॉन्स असतात. हे तुम्हाला मी सांगायला पाहिजे होतं, विसरलो. ठीक आहे. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी विसरणार त्या मी तुम्हाला समोर सांगणार, याची काही तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. 1 कुलम म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स असतात? 6.25 × 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन्स असतात. या ठिकाणी एक फॉर्म्युलासुद्धा असतो QNE. काय? QNE म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला ही किंमत या ठिकाणी गरजेची लागते. इलेक्ट्रॉन्स किती, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती, त्याची संख्या किती वगैरे वगैरे हे जेव्हा तुम्हाला काढायचं असलं, हा फॉर्म्युला आपण कॅपॅसिटर शिकायचा तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेऊ. ओके. या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी लागणारच आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आता रेझिस्टन्सविषयी परत एक तुम्हाला सांगायचं राहिलं आहे की रेझिस्टन्स हा लेंथला कसा प्रोपोर्शनल आहे मित्रांनो. हा रेझिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल लेंथला, पण हे आहे कंडक्टरमध्ये. कशामध्ये? कंडक्टरमध्ये. ही गोष्ट बरोबर आहे. पण हेच तुम्हाला इन्सुलेटरमध्ये जर बघायचं असलं, काय? इन्सुलेटर. हे लक्षात ठेवा. तर तुमचा रेझिस्टन्स हा लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. कशामध्ये? जर इन्सुलेटरमध्ये बघायचं असलं तर तुमची लेंथ ही या ठिकाणी रेझिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते आणि तेच जर तुम्हाला कंडक्टरमध्ये बघायचं असलं तर मी तुम्हाला सांगितलं ते त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. त्यानंतर रेझिस्टन्सविषयी मित्रांनो, रेझिस्टन्स आपल्या ह्युमन बॉडीचा, काय? ह्युमन बॉडीचा जो रेझिस्टन्स असतो ते किती असतो? तर तो 1000 काय? 1000 ओहम एवढा असतो. यालाच काय म्हणतात?
ओहम म्हणतात. एवढा असतो, हे सुद्धा पेपरला आलेलं आहे. आणि हा जो आपला रेझिस्टन्स आहे तो फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नसतो. काय डिपेंड नसतो, कारण पुढे आपल्याला 2 पॅरामीटर बघायचे आणि ते दोन्ही पॅरामीटर या ठिकाणी आपल्या रेझिस्टन्सवरती फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असतात. मग तुम्हाला प्रश्न पडेल की आपला रेझिस्टन्स असतो की नाही. तुम्हाला रेझिस्टन्सचे मी फॉर्म्युले सांगितले, कुठे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिसली का नाही, म्हणून तुमचा रेझिस्टन्स फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नसतो. तो या ठिकाणी फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नसतो. ओके, पुढे तुम्हाला शिकवणारे अदरवाईज पॅरामीटर त्या ठिकाणी तुम्हाला कळेलच. त्यानंतर तुम्हाला हेही कळालं असेल की रेझिस्टन्स हा करंटला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे करंट रेझिस्टन्स वाढला किंवा कमी झाला तर या ठिकाणी करंटसुद्धा कमी जास्त होतो. आता तुम्हाला कंडक्टन्स शिकायचं आहे. त्यानंतर रेझिस्टिव्हिटी वगैरे शिकायची. रेझिस्टिव्हिटी म्हणजेच इनिशियल रेझिस्टन्स असतो. त्याचे सगळे फॉर्म्युले वगैरे सांगणार आहे मी. त्याची काहीही काळजी करायची गरज नाही आहे. काय काहीही काळजी करायची गरज नाही आहे. ओके, तर पुढची आपली थंबनेल काय आहे बघूया. थंबनेल म्हणजे रेझिस्टिव्हिटी आहे बघा. रेझिस्टिव्हिटी आपल्याला शिकायची आहे. मित्रांनो, रेझिस्टिव्हिटी कशाने दर्शवतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. रो या अक्षराने आपण रेझिस्टिव्हिटी दर्शवतो. काय रो या अक्षराने आपण रेझिस्टिव्हिटी दर्शवतो. आणि रेझिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते हा तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा 100% प्रश्न विचारला जातो. बरोबर आहे की नाही. तर याला काय म्हटलं मग आपण, रो. काय तुम्हाला हे म्हणजे त्याचा कळण्यासाठी उच्चार करण्यासाठी लिहिलं बघा मी, रो. आपण याला काय म्हणतो, रो. आणि रेझिस्टिव्हिटीला आपण कशाने दर्शवतो, रो या अक्षराने दर्शवतो. आता रेझिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते मित्रांनो. काय रेझिस्टिव्हिटी ही कशावरती डिपेंड असते. एकच मिनिट स्क्रीन ॲडजस्ट करतो बघा. रेझिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते. रेझिस्टिव्हिटीला इनिशियल रेझिस्टन्स म्हणतात. काय रेझिस्टिव्हिटीला इनिशियल रेझिस्टन्स म्हणतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे. काय म्हणतात, इनिशियल रेझिस्टन्स. काय म्हणतात, इनिशियल रेझिस्टन्स. ओके, तुम्हाला लिहून देतो म्हणजेच कसं तुम्हाला लक्षात राहील. बरोबर आहे की नाही. काय म्हणतात रेझिस्टिव्हिटीला, इनिशियल रेझिस्टन्स. ओके, आणि पाठीमागं सुद्धा तुम्हाला बोललो होतो मी याविषयी. बरोबर आहे की नाही. आता लक्षात राहील, लक्षातून जाणार नाही. इनिशियल रेझिस्टन्स, मग पेपरला विचारलं इनिशियल रेझिस्टन्सचं युनिट सांगा किंवा रेझिस्टिव्हिटीचं युनिट सांगा, तर ते एकच असणार आहे. बरोबर आहे. आता रेझिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड आहे ते या ठिकाणी सांगतो, आणि ती कशावरती डिपेंड नाही ते पण सांगतो. कशावर डिपेंड नाही, कशावर अवलंबून नाही. सर्वात पहिले हे सांगतो बघा. तुम्हाला रेझिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ आणि एरिया दिसला असेल, पण कधीही लक्षात ठेवा, एरिया आणि लेंथ यावरती डिपेंड नसतो. आणि क्रॉस सेक्शनल एरिया वगैरे आणि लेंथ ह्या दोघांवरती सुद्धा तुमची रेझिस्टिव्हिटी डिपेंड नसते. मग ती कशावरती अवलंबून असते, म्हणजे कशावर डिपेंड असते, कशावर अवलंबून असते ते आता मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे की नाही. बघा, सर्वात पहिले मी पाठीमागं बोललो तुम्हाला, मटेरियल. नंबर 2 काय तुमचं, टेम्परेचर. बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर प्रेशर असतं बघा. प्रेशर मराठीत लिहितो का, प्रेशर. काय प्रेशर असतं. नंतर काय तुमचे अदरवाईज खूप सारे कंपोनंट आहे, खूप सारे कंपोनंट नाही पण बघा, पण तुमच्या महत्त्वाचे तुमच्या गरजेचे काय ते तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर आहे. मग एवढं लक्षात ठेवायचं की इनिशियल रेझिस्टन्स म्हणजेच रेझिस्टिव्हिटी त्याला रो या अक्षराने दर्शवतात. ते कशावरती अवलंबून नसतात, म्हणजे ते कशावरती डिपेंड नसतात, तर ते आहे एरिया आणि लेंथ. आणि ते कशावरती अवलंबून असतात म्हणजे डिपेंड असतात, ते आहे तुमचं मटेरियल. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त पेपरलाही येतं मटेरियल. टेम्परेचर आणि प्रेशर हे तुम्हाला लक्षात ठेवायसाठी मी लिहून दिली. ओके, आता मित्रांनो, रेझिस्टिव्हिटी म्हणजेच तुमच्या रेझिस्टन्सचं सारखं आहे बरं का. मग रेझिस्टिव्हिटी जर जास्त असेल तुमचा करंट कमी, तीच रेझिस्टिव्हिटी कमी असेल तर तुमचा करंट जास्त, म्हणजे रेझिस्टन्स सारखंच, सेम ॲज इट इज. नो एनी प्रॉब्लेम, म्हणजे त्यात कोणताही प्रॉब्लेम नाही, कोणताही डाऊट नाही. आता रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, ह्या रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला माहीत असला तर तुम्हाला याच्यावरूनच कशा पद्धतीने याचं युनिट काढायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार. काय ते मी तुम्हाला सांगणार. रो इज इक्वल टू आर म्हणजे रेझिस्टन्स, या ठिकाणी एरिया. काय एरिया भागिले लेंथ.
हा याचा फॉर्म्युला आहे. कशाचा? तुमच्या रजिस्टिव्हिटीचा. रेझिस्टन्स गुणिले एरिया भागिले लेंथ. आता रेझिस्टन्सचं युनिट काय आहे राजा हो? ओहम आहे. एरियाचं युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर आहे. आणि लेंथचं युनिट काय आहे? तर मीटर आहे. 11वीच्या फिजिक्समध्ये जर चांगला अभ्यास केला असेल तर हे युनिट तुम्हाला परिपूर्ण काढता येईल. आता या मीटरचा हा मीटर कट होईल, मग या मीटरमधला 1 मीटर जाईल ना, मग यात इथे 1 मीटर राहिला ना शिल्लक, मग हा ओहम आणि हा मीटर. अशा पद्धतीने इनिशियल रेझिस्टन्स म्हणजेच तुमची रेझिस्टिव्हिटीचं जे युनिट येणार आहे ते ओहम मीटर असणार आहे मित्रांनो. तेच जर तुम्हाला पुढे कंडक्टिव्हिटी शिकायची असली तर हेच त्या ठिकाणी उलटं होतं, ते तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगेल. पण आता सध्या रेझिस्टिव्हिटी म्हणजेच तुमचा इनिशियल रेझिस्टन्स काय आहे, कसं आहे ते तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण कळालं असेल अशी मी आशा बाळगतो. ओके. आता या ठिकाणी रेझिस्टिव्हिटी संपलं. आता समोर काय आहे ते बघूया आपण. समोर आहे तुमचा कंडक्टन्स. काय आहे समोर? कंडक्टन्स आहे. या ठिकाणी हे रेझिस्टन्स कट करायचे राहिले बघा. ठीक आहे, राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, ते काही आपल्या डोक्यावर बसत नाही. आता कंडक्टन्स कशाने दर्शवला जातो हा पेपरचा आणि ITIच्या मुलांसाठी विचारण्यात येणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचा कंडक्टन्स जो आहे तो G या अक्षराने दर्शवतात. म्हणजेच डिनोटेड बाय G, म्हणजे जे आपलं अल्फाबेट आहे G, त्या G या अल्फाबेटने दर्शवतात. आता हा जो कंडक्टन्स आहे ना मित्रांनो, तो रेसिप्रोकल आहे. म्हणजेच काय? उलट आहे. कशाच्या? आपल्या कंडक्टरच्या, सॉरी आपल्या रजिस्टरच्या, आपल्या रेझिस्टन्सच्या, म्हणजे रेसिप्रोकल. काय? तो रेसिप्रोकल आहे. कशाचा? रेझिस्टन्सचा. बरोबर आहे की नाही? त्या रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स. बरोबर आहे की नाही? कंडक्टन्स हा रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल आहे. मग रेझिस्टन्स कसा दर्शवतात आपण? हा रेझिस्टन्स, ठीक आहे, हा रेझिस्टन्स आहे तो कसा दर्शवतो? R या अक्षराने दर्शवतो. मग आपल्याला कंडक्टन्स जर दर्शवायचा असेल, रेसिप्रोकल म्हणजे काय? बघा, त्याच्या उलट, म्हणजे R वरती असेल तर तो आता त्याच्या खाली टाकायचा आहे. मग आपण कंडक्टन्स हा G या अक्षराने दर्शवतो, मग R आता या ठिकाणी खाली जाईल, मग तो काय झाला? रेसिप्रोकल झाला, म्हणजे तो त्याच्या खाली गेला. बरोबर आहे की नाही? हे त्याचं मुंडकं. काय? हे त्याचं मुंडकं होतं. आता त्याला उलटं केलं म्हणजे तो खाली गेला. बरोबर आहे की नाही? मग रेसिप्रोकल म्हणजे तो खाली गेला आहे, तो त्याच्या उलट राहणार आहे. तो जर असा वरती असला तर तो आता त्याच्या खाली असणार आहे. यालाच तुम्ही रेसिप्रोकल म्हणता. बरोबर आहे की नाही? अशी एक संज्ञा, एक व्याख्या एका 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 वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पडेल. बरोबर आहे? मग या ठिकाणी अशा पद्धतीने हा रेझिस्टन्स खाली गेला. बरोबर आहे? हा एक जसाच्या तसा येईल. आता या रेझिस्टन्सचं युनिट काय मित्रांनो? ओहम आहे. ते असं लिहून घ्यायचं. आता मला सांगा, हे युनिट कशाचं झालं? कशाचं झालं हे युनिट? हे युनिट झालं तुमच्या कंडक्टन्सचं. पण 1/ओहम असं तुम्ही सांगू शकणार आहे का? नाही. मग ह्या ओहमला जर आपल्याला इकडे वरती न्यायचा असेल तर काय होईल हो? हा ओहम पण उलटा होतो. मग उलटा कसा? हे अशा पद्धतीनं उलटा होतो. मग ओहम उलटा झाला, मग उलटा ओहम असं म्हणायचं का त्याला? नाही, याला नाव आहे मोह. काय? मोह. मग तुम्हाला कोणीही विचारलं की राजा कंडक्टन्सचं युनिट काय आहे, तर तुम्ही पटकन सांगायचं मोह. आणि त्याला कसं दर्शवलं जातं? तर उलटा ओहम काढून त्याला दर्शवलं जातं, हे तुम्ही सांगायचं. मग नुसतं मोह, काय? नुसतं मो हे युनिट आहे का कंडक्टन्सचा राजा हो? नाही, तर त्याला अजून पण युनिट आहे आणि ते आहे सिमेन्स. काय आहे? सिमेन्स. खूप जास्त इम्पॉर्टंट मित्रांनो, हे सिमेन्स या ठिकाणी असतं बरं का. मोह पण आहे कंडक्टन्सचं युनिट आणि सिमेन्स पण आहे तुमच्या कंडक्टन्सचं युनिट, जे की दर्शवल्या जातो G या अक्षराने. तो रेसिप्रोकल आहे तुमच्या रेझिस्टन्सचा. रेसिप्रोकल म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्या उलटा असणार आहे. हा वरती असला तर तो त्याच्या खाली जाणार आहे. एवढा तुमचा कंडक्टन्स होता. याच्या बाहेर कंडक्टन्स काही येत नाही. कंडक्टन्स म्हणजे तुमचा याच्या उलट झाला, रेझिस्टन्सच्या उलट. एवढं पण तुम्हाला सांगून जर कळलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी कंडक्टन्स संपला राजा आपला. पुढं काय? आपली कंडक्टिव्हिटी आहे. मी तुम्हाला बोललो होतो कंडक्टिव्हिटी हे कोणाच्या अपोजिट आहे? रजिस्टिव्हिटीच्या अपोजिट आहे. कोण राजा हो? कंडक्टिव्हिटी. रेसिप्रोकल आहे, काही पण रेसिप्रोकल आहे. रजिस्टिव्हिटी, हा याला आपण कसं लिहायचंय बघा? रेसिप्रोकल ऑफ असं लिहू शकतो ना? बरोबर आहे की नाही? रेसिप्रोकल ऑफ रजिस्टिव्हिटी.
रेसिप्रोकल माझी प्रॉब्लेम आहे थोडा, म्हणजे याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये प्रॉब्लेम येतो माझा, बरोबर आहे. रेसिप्रोकल ऑफ रजिस्टिव्हिटी म्हणजे कंडक्टन्स हा रेसिप्रोकल आहे रजिस्टिव्हिटीचा. जसं मी तुम्हाला काय सांगितलं, कंडक्टन्स रेसिप्रोकल कशाचा, रेजिस्टन्सचा. तसाच या ठिकाणी जी तुमची कंडक्टिव्हिटी आहे ती रजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल आहे. म्हणजेच हा वरती असणार तर तो खाली असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी रजिस्टिव्हिटी आपण रो या अक्षराने दर्शवली होती. आता कंडक्टिव्हिटी आपण सिग्मा या अक्षराने दर्शवतो. सिग्मा या अक्षराने दर्शवतो. आपण रजिस्टिव्हिटी रो या अक्षराने दर्शवली होती, तसेच आपण कंडक्टिव्हिटी आता सिग्मा या अक्षराने दर्शवणार आहे. आता मला सांगा रजिस्टिव्हिटीचा युनिट काय होतं, ओहम मीटर. आता यालाच आपल्याला उलटं करायचं आहे. मग उलटं कसं करायचं आहे, असं करणार का हो उलटं, तुम्ही असं करणार का, नाही राजा हो. याला असं उलटं केलं त्याला मो म्हणतो, ठीक आहे. पण या मीटरला जर तुम्ही असं वरती या छेदाच्या वरती अंशामध्ये आणलं तर तो इन्व्हर्स होतो, म्हणजेच या ठिकाणी ऋण होतो, काय मायनस होतो. मग हे युनिट असतं मित्रांनो आपलं कशाचं राजा हो, हे युनिट असतं तुमच्या कंडक्टिव्हिटीचं. पण याला असंही लिहितात मित्रांनो, असे लिहितात किंवा या ठिकाणी ओहम मीटर या ठिकाणी हे छेदस्थानी आहे, ओहम मीटर हे छेदस्थानी. आता याला कसं लिहायचं, आता याला आपण वरती आणू शकतो, या ओहमला आपण वरती आणू शकतो नेलं, आणि ह्या मीटरला सुद्धा वरती आणलं तर हे असं होईल, बरोबर आहे. पण या ठिकाणी ह्या मोहला वरती आणलं आणि ह्या मीटरला खालीच ठेवलं तर या ठिकाणी असं पण लिहू शकतो, मोह अपॉन मीटर. मग ज्याला त्याला या ठिकाणी पेपरला कसं उलटं पलटं प्रश्न विचारू द्या, पण आपण या ठिकाणी सक्षम आहे, आपल्याला माहीत आहे. परत या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन असं सुद्धा असू शकतं बरं का, सेम असं. म्हणजे याचा अर्थ काय, हाच तुमचा झाला ना. मग यालाच आपण उलटं केलं वरती तर हे असं झालं, किंवा याला एकाला वरती आणलं एकाला खाली ठेवलं तर हे असं झालं. किती उलटून पलटून विचारू द्या, आपल्याला काही फरक पडतो का, नाही आहे. आता रेसिप्रोकल आहे, काय रेसिप्रोकल आहे, मग आपल्याला आपण इकडे सिग्मा घेतला. आता रेसिप्रोकल काय याचा आहे, रजिस्टिव्हिटीचा, जो की कशाने दर्शवतो आपण, या रो या अक्षराने दर्शवतो. हे असं तुम्ही कंडक्टिव्हिटीला या ठिकाणी लिहू शकता. आता कंडक्टिव्हिटी काय मित्रांनो, करंटच्या सोबत असते. म्हणजे कंडक्टिव्हिटी जेवढी जास्त मित्रांनो, ही कंडक्टिव्हिटी जेवढी जास्त तेवढा तिथून करंट फ्लो होण्याचा जो मार्ग मोकळा आहे तो तेवढा जास्त असणार. मग कंडक्टिव्हिटी आपली चांगली का नाही, हो राजा हो, कंडक्टिव्हिटी चांगली. कारण कंडक्टिव्हिटी जेवढी कंडक्टरची चांगली असणार तेवढा तिथून इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्याचा मार्ग, करंट फ्लो होण्याचा मार्ग हा जास्त असणार, चांगला असणार. म्हणून कंडक्टिव्हिटी करंटच्या सोबत असणार आहे. करंटची ती एक बहीण असणार आहे, जी की त्याला प्रत्येक सुखादुःखात संकटामध्ये साथ देणार आहे. मग तुम्हाला कंडक्टिव्हिटी सुद्धा परिपूर्ण मित्रांनो कळाली असेल. आता समोर आपल्याला इंडक्टन्स बघायचा आहे. काय इंडक्टन्स बघायचा, कॅपॅसिटन्स बघायचा, नंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स बघायचा, इम्पिडन्स बघायचा, त्याचे फॉर्म्युले बघायचे, इमॅजिनरी पार्ट बघायचा आणि रिअल पार्ट बघायचा आहे, बरोबर आहे. हे पेपरला येणारे प्रश्न आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपण AC सर्किटमध्ये पण शिकणार आहे. पण तुम्हाला आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे, त्यामुळे या ठिकाणी सांगून देतो. आता सर्वात पहिले रिॲक्टन्स या ठिकाणी आला मित्रांनो, तुम्हाला नंतर कळेल रिॲक्टन्स आला होता, पण तो आपण कशाने दर्शवला होता, तर तो आपण X या अक्षराने दर्शवला होता, तेव्हा तुम्हाला तो कळेल. त्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कशाने दर्शवतात मित्रांनो, तो XL म्हणजे इंडक्टिव्ह, हा L इंडक्टिव्ह झाला आणि हा झाला रिॲक्टन्स, बरोबर आहे की नाही. त्यानंतर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, आता हा झाला रिॲक्टन्स आणि हा झाला कॅपॅसिटिव्ह म्हणजे C. याला आपण अशा पद्धतीने दर्शवतो. आणि शेवटी इम्पिडन्स, त्याचं की आपल्याला सर्वात जास्त काम पडतं, तो आपण Z या अक्षराने दर्शवत असतो, बरोबर आहे की नाही मित्रांनो. हे झालं. आता या ठिकाणी परत ॲडमिटन्स राहिला, ससेप्टन्स राहिला, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. आता या ठिकाणी ॲडमिटन्स, आता ॲडमिटन्स कशाने दर्शवतो मित्रांनो, तर तो Y या अक्षराने दर्शवतो. काय, Y या अक्षराने दर्शवतो. त्यानंतर बघा नंबर टाकतो, Y झाला, या ठिकाणी ॲडमिटन्स झाला. आता इम्पिडन्स आपण दर्शवला Z या अक्षराने, ठीक आहे, आपण इम्पिडन्स नाही घ्यायचा. मग इथं इम्पिडन्स झाला.
ससेप्टन्स आपण तो बी या अक्षराने दर्शवतो. याची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढंच ते लक्षात राहतं. नाहीतर आज लेक्चर केलं आणि 2 दिवस जर नाही बघितलं तर राजा हो तुम्हाला दुसऱ्या दिवशी असं वाटेल की ही लेक्चर आपण किंवा ह्या नोट्स आपण आज पहिल्यांदाच बघतोय. त्यामुळे याला परिपूर्ण बघावं लागतं, प्रॅक्टिस करावं लागते, रिव्हिजन करावं लागतं. आता ॲडमिटन्स आणि ससेप्टन्स बघितला, आता तुम्हाला रिॲक्टन्स आपण बघितला ते पण तुम्हाला सांगणार. आता मित्रांनो या ठिकाणी रेसिप्रोकल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याच तोंडवरती तर याचं खाली असणार आहे. तर मित्रांनो कधी लक्षात ठेवा, ॲडमिटन्स जो की तुम्ही वाय या अक्षराने दर्शवता तो रेसिप्रोकल असतो इम्पिडन्सचा. म्हणजे या ठिकाणी बघा कसं दर्शवू शकतो आपण, वाय हा झाला ॲडमिटन्स, वाय हा वरती आहे म्हणजे हा इम्पिडन्स खाली येणार, किंवा हा या ठिकाणी झेड आहे, झेड जर वरती आहे तर तुमचा वाय खाली येणार आहे. कळालं मग तुम्हाला, ॲडमिटन्स हा इम्पिडन्सचा रेसिप्रोकल असणार आहे. आणि कसं लक्षात ठेवायचं, इम्पिडन्स हा झेडने दर्शवतात आणि ॲडमिटन्स हा वायने दर्शवतात. आणि वाय आणि झेड हे दोघं सोबत असतात, लागून असतात, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने ते लक्षात ठेवू शकता. कळालं मित्रांनो, हे दोघं रेसिप्रोकल आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तो ससेप्टन्स असतो तो कायाने दर्शवतो आपण, बी याने, आणि रिॲक्टन्स कशाने दर्शवतो या ठिकाणी, कशाने, एक्सने. तर हे दोघं या ठिकाणी असतात रेसिप्रोकल. मग हे कसे दर्शवतात, बी बरोबर हा रेसिप्रोकल म्हणजे हा खाली जाणार, तेच तुम्हाला एक्स जर वरती असला तर हा बी खाली जाणार. काय, हा बी खाली जाणार. म्हणजेच तुमचा ससेप्टन्स जो असतो तो रिॲक्टन्सचा रेसिप्रोकल असतो मित्रांनो. कळालं काय, हा 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 अशाच पद्धतीने. आणि रेसिप्रोकल काय, रिॲक्टन्स आहे कुणाचा, ससेप्टन्सचा, किंवा रिॲक्टन्सचा रेसिप्रोकल ससेप्टन. आणि याचं युनिट काय असतं मित्रांनो, लक्षात ठेवा, मोह. काय, ससेप्टन्सचं युनिट काय असतं, काय ससेप्टन्स नाही या, हा ठीक आहे, याचं सगळ्यांचं युनिट मोह आहे बरं का. एकच मिनिट मला कन्फ्युजन झालं आहे बघा, आलं लक्षात आलं. आता रिॲक्टन्स जो आहे ना मित्रांनो तुमचा, रिॲक्टन्सचं युनिट काय आहे, ओहम आहे. काय, ओहम आहे, बरोबर आहे. पण रिॲक्टन्सचं युनिट ओहम आहे, मी मान्य करतो, पण रिॲक्टन्सचा रेसिप्रोकल कोण आहे, ससेप्टन्स आहे. मग रिॲक्टन्सचं युनिट जर ओहम असेल तर त्याचं उलटं काय होईल, मोह होईल, जे की तुमच्या ससेप्टन्सचं युनिट असणार आहे, बरोबर आहे की नाही. मग हे उलटं होणार आहे, काय उलटं होणार आहे, रिॲक्टन्सचं युनिट ओहम तर त्याचं उलटं ससेप्टन्सचं युनिट मोह होणार आहे, बरोबर आहे. इम्पिडन्सचं युनिट ओहम जर असणार आहे तर ॲडमिटन्सचं युनिट या ठिकाणी मोह असणार आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही. हे कळालं, आपल्याला चांगल्या पद्धतीने कळालं असेल. आता पुढं हे इंडक्टन्स, जो की तुम्हाला पाठीमागे ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यावरती डिपेंड आहे. यामध्ये आपल्याला खूप सारे फॉर्म्युले बघा या ठिकाणी कॅपॅसिटन्सची सुरुवात आपण करतोय. या ठिकाणी माईक बंद राहिला होता त्यामुळे काही प्रॉब्लेम आला होता, स्किप झालं होतं सेशन, बरोबर आहे की नाही. आता कॅपॅसिटन्स बघायचं आहे मित्रांनो. सर्वप्रथम कॅपॅसिटन्स हा सी या अक्षराने दर्शवतो, बरोबर आहे की नाही. आपण इंडक्टिव्ह या ठिकाणी काय बघितलं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बघितला. आपल्याला आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स बघायचा आहे, बरोबर आहे की नाही. आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आपण एक्सी या अक्षराने दर्शवतो आणि याचा फॉर्म्युला काय आहे ते बघा. एक्सी बरोबर 1/2 ओमेगा सी, बरोबर आहे की नाही. आणि ओमेगाची किंमत काय आहे मित्रांनो, या ठिकाणी 2πf एवढी आहे आणि सी आपला इथे येईल. मग आपल्या एक्सीचा फॉर्म्युला काय झाला, 1/2πfc, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, ही झाली फ्रिक्वेन्सी आणि हा झाला आपला कॅपॅसिटन्स, जो की आपल्या या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सला या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हा वरती आहे मित्रांनो, हा खाली आहे. मग हा जर कमी झाला तर हा वाढणार आहे, तेच हा जर कमी झाला तर हा वाढणार आहे. मग या ठिकाणी आपला कॅपॅसिटन्स जो असतो मित्रांनो, आपला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जो असतो तो फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून असतो, तो डिपेंड असतो. असा पेपरला प्रश्न येतो, असतो की नसतो, तर तो असतो बघा. आपला रेझिस्टन्स नसतो, पण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे दोघंही डिपेंड असतात, बरोबर आहे की नाही. कळालं तुम्हाला. त्यानंतर आपल्या कॅपॅसिटर जो असतो मित्रांनो, कॅपॅसिटरची ही प्रॉपर्टी आहे कॅपॅसिटन्स, बरोबर आहे की नाही. आता कॅपॅसिटरमध्ये जी काही एनर्जी स्टोअर होती ती कॅपॅसिटरच्या फॉर्ममध्ये होती, कशामध्ये, कॅपॅसिटन्स. आता तुम्हाला इंडक्टन्सचं सांगितलं मी, इंडक्टरमध्ये एनर्जी स्टोअर होती ती कशी होती, मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये. आता ही कॅपॅसिटन्स जो आहे ही एनर्जीच आहे, कोणती, जी कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर होते ती ह्या कॅपॅसिटन्सच्या फॉर्ममध्ये होते, बरोबर आहे. मग आता एनर्जी स्टोअर होते पण किती होते, 1/2 CV² हा फॉर्म्युला आहे. सी म्हणजे कॅपॅसिटन्स, व्ही म्हणजे व्होल्ट. याच्या किमती तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेल्या राहीन त्या टाकायच्या आणि तुमच्या कॅपॅसिटरमध्ये
किती एनर्जी स्टोअर आहे ते तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. आता कॅपॅसिटरचा तुम्हाला एक फॉर्म्युला या ठिकाणी सांगून देतो, तो आहे A/D. ए म्हणजे काय, प्लेटचा एरिया, काय प्लेटचा एरिया, आणि डी म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स कशाचं, दोन प्लेटचं. एक्झाम्पल ह्या दोन प्लेट आहे बघा, बरोबर आहे की ज्या की कॅपॅसिटर मग दे लावलेलं आहे. ह्या दोन प्लेटमधलं डिस्टन्स म्हणजे तुमचं डी, आणि ह्या प्लेटचा एरिया, या प्लेटचा एरिया म्हणजेच तुमचा एरिया ए हे असणार आहे, बरोबर आहे की नाही. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला बघितला, या ठिकाणी एनर्जी किती स्टोअर झाली ही बघितली. आता कॅपॅसिटन्सचं युनिट काय मित्रांनो, ते आहे फॅरेड. काय आहे मित्रांनो, फॅरेड हे युनिट आहे तुमच्या कॅपॅसिटन्सचं. आता पाठीमागं तुम्हाला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे इंडक्टन्स सांगितलं होतं मी, तो काय करतो, सडन चेंज इन करंटला अपोज करतो. आता मित्रांनो तुमचा जो कॅपॅसिटन्स आहे तो सडन चेंज इन व्होल्टेजला, काय सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. काय करतो, अपोज करतो. हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॅपॅसिटन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे या ठिकाणी कळालं असेल. ओके, एवढं कळालं आपल्याला इथे या ठिकाणी. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर वगैरे हे गोष्टी या ठिकाणी आपण थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी समजून घेतल्या. इंडक्टर या ठिकाणी परिपूर्ण समजून घेतला. आता कॅपॅसिटरवरती आपण स्पेशल एक सेशन समोर ठेवूया, त्यामध्ये काही काळजी करू नका, कारण कॅपॅसिटरवरती खूप सारे प्रश्न येतात आणि ते आपल्याला सुटायला पाहिजे, कारण कॅपॅसिटरचे भरपूर सारे या ठिकाणी फॉर्म्युले असतात आणि ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं, समजून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं, बरोबर आहे की नाही. आता मित्रांनो आपल्याला कलर कोड शिकायचा आहे. काय कलर कोड, कशाचा, रेझिस्टन्सचा. तो कसा असतो मित्रांनो, या ठिकाणी बघा कलर कोड असतो. 0ला एक कलर असतो, 1ला एक कलर असतो, 2, 3, 4, 5, 8, 9 पर्यंत असतात आणि प्रत्येक अंकाला एक कलर असतो. आपला काय असतो माहिती आहे का, अशा पद्धतीनं एक रजिस्टर असतो. रजिस्टरवरती किंमत लिहिणं ही तेवढी हे नसते मित्रांनो, त्यामुळे त्याच्यावर बँड असतात, कारण आपला रजिस्टर जो असतो ना खूप छोटा असतो, बरोबर आहे की नाही. काय असतो, रजिस्टर हा खूप छोटा असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर कलर हे लिहू शकत नाही. काय, कलर लिहू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर काय करतात, असा हा रजिस्टर आहे समजा, तर याच्यावर रंगाच्या पट्ट्या लावतात. मग त्या रंगाच्या पट्ट्यावरून तो रजिस्टर जो आहे तो किती किमतीचा आहे तो आपल्याला काढावा लागतो. मग तो कसं काढतात, त्या रंगाच्या पट्ट्यावरून आपल्याला या ठिकाणी हा एक चार्ट बनवून दिलेला आहे, त्यावरून आपल्याला ते काढावं लागतं, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी बघा, काळा रंग जर असेल तर त्याची किंमत 0 असते, ब्राऊन असेल तर 1, रेड असेल तर 2, ऑरेंज असेल तर 3. अशाच पद्धतीने हे इथं दिलेलं आहे. मग यावरती बँड आहे, ही इथं बघा तुम्ही, हा पहिला बँड, हा दुसरा बँड, हा तिसरा बँड. पहिला बँड हा काय असतो, फर्स्ट डिजिटसाठी पहिला बँड, सेकंड डिजिटसाठी दुसरा, थर्ड डिजिटसाठी तिसरा, मग चौथा. या ठिकाणी बघा 3 जर बँड असले, 3 बँड जर असली ना, हा फर्स्ट बँड, हा सेकंड बँड असतो, हा जो तिसरा असतो मित्रांनो तो तुमचा टोलरन्स असतो, मल्टीप्लायर असतो, आणि तिसरा टोलरन्स असतो. लक्षात ठेवा, हा काय तुमचा फर्स्ट बँड, लिहून देतो बघा, हा तुमचा काय फर्स्ट बँड, हा तुमचा काय सेकंड बँड, हा तुमचा काय मल्टीप्लायर, काय असतो मल्टीप्लायर, आणि हा जो असतो शेवटचा तो असतो टोलरन्स. आता हे किती बँडसाठी, 1, 2, 3, 4 बँड असेल तर असं असेल राजाओ. आता या ठिकाणी जर बँड वाढले तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी वाढतात, बरोबर आहे की नाही. फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड. आता या ठिकाणी 3 होते म्हणून हा तिसरा मल्टीप्लायर आला, चौथा टोलरन्स आला. या ठिकाणी सगळे बँड किती आहे, 1, 2, 3, 4 होते, 1, 2, 3, 4 होते, बरोबर आहे. आता तेच 5 झाले, 1, 2, 3, 4, 5 झाले. 5 झाल्यावर काय होतं मित्रांनो, या ठिकाणी जो तुमचा मल्टीप्लायर आहे तो चौथा होतो. मल्टीप्लायर किती होतो, चौथा हा मल्टीप्लायर होतो, आणि 5वा हा टोलरन्स या ठिकाणी लिहितो. चौथा मल्टीप्लायर आणि 5वा टोलरन्स कशासाठी, जर बँड 5 असले, काय जर बँड 5 असले, तेच बँड जर या ठिकाणी 4 असले तर तुमचा तिसरा मल्टीप्लायर आणि चौथा टोलरन्स होतो. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. मी जे काय बोललो त्यानुसार या ठिकाणी नोट्स लिहून घ्यायच्या. ते जर 6 बँडचं येणार नाही, 4 बँड आणि 5 बँड लक्षात ठेवा. 4 बँडसाठी तिसरा मल्टीप्लायर आणि चौथा टोलरन्स, 5 बँडसाठी चौथा मल्टीप्लायर आणि 5वा टोलरन्स, अशा पद्धतीने असणार आहे, बरोबर आहे की नाही. आता मित्रांनो हे सगळं झालं, पण या ठिकाणी हे लक्षात कसं ठेवायचं राजा हो, म्हणजे ब्लॅक ब्राऊन हे लक्षात कसं ठेवायचं बघा.
बी रॉय ROY. बी म्हणजे ब्लॅक, बी म्हणजे ब्राऊन, आर म्हणजे रेड, ओ म्हणजे ऑरेंज आणि वाय म्हणजे येलो. बी रॉय. ग्रेट ब्रिटन, या ठिकाणी बघा ग्रेट ब्रिटन बरोबर आहे आपलं. काय बी रॉय, बी म्हणजे ब्लॅक, बी म्हणजे ब्राऊन. या ठिकाणी पहिला ब्लॅक असतो एवढं लक्षात ठेवावं लागेल, कारण दोन्ही बी आहे ना. पहिला ब्लॅक दुसरा ब्राऊन आहे, नंतर रेड ऑरेंज येल्लो. बी रॉय. आता काय ग्रेट ब्रिटन आहे बघा, जी हे झालं ग्रेट आणि हा झाला ब्रिटन. बी फॉर ब्रिटन. व्हेरी गुड वाईफ म्हणजे त्याची बायको आहे ना, व्हेरी गुड आहे, व्हेरी गुड आहे, व्हेरी गुड. आणि हे इथं वाईफसाठी W. बी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफ. अशा याच्यानुसार तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. काय बी रॉय हे बी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफ. हो, माहिती आहे तुझी वाईफ किती व्हेरी गुड आहे. आता मला सांगा, गोल्डसाठी एक मल्टीप्लायर असतो आणि सिल्वरसाठी एक मल्टीप्लायर असतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, गोल्डसाठी जो मल्टीप्लायर असतो तो 10⁻1 असतो आणि सिल्वरसाठी जो मल्टीप्लायर असतो तो 10⁻2 असतो, जे की ह्या ठिकाणी दिलं आहे. पण लिहिलं आहे कसं, 10⁻1 म्हणजे 0.1 असतं, हे लक्षात ठेवा. आणि 10⁻2 म्हणजे 0.01 असतो. म्हणजेच काय, वरती 1 दिला म्हणजे 1च्या वरती इकडे 1 पॉईंट आणि 10च्या वरती 2 -2 दिले तर 2ने इकडे पॉईंट सरकतो. कळालं मग तुम्हाला मल्टीप्लायर काय आहे, गोल्डचा 0.1 आणि सिल्वरचा 0.01. जर तुम्हाला मल्टीप्लायरच्या जागी गोल्ड किंवा सिल्वर हा रंग जर आला तर हे तुम्हाला कळायला पाहिजे. हे जर कळालं नाही तर या ठिकाणी प्रश्न चुकतो, उत्तर चुकतं. त्यानंतर बघा गोल्डचा टॉलरन्स काय आहे ते बघा, या ठिकाणी बघू शकता. गोल्डचा टॉलरन्स असतो +-5. हे प्रत्येक प्रश्नात असतं बरं काय. गोल्ड आणि सिल्वर आहे, एक तर गोल्ड असेल, सिल्वर असेल किंवा नो कलर असतं. आणि नो कलरसाठी जो टॉलरन्स असतो तो +-20% असतो. हे प्रत्येक प्रश्नात असतं. या ठिकाणी 2 प्रश्न 4 आणि 5 बँडचे दिलेले आहे, ते तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. बघा 5% काय आहे, गोल्ड आहे. तेच 10% काय आहे या ठिकाणी, सिल्वर आहे. आणि तेच 20% म्हणजेच नो कलर आहे. ते तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण दिलेलं आहे. कळलं. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी बँड दिलेले आहे. आता हा कोणता आहे, ब्राऊन आहे. ब्राऊनसाठी 1 नंबर आहे, तो 1 घेतला इथं. आता इथे रेड आहे, रेडसाठी 2 नंबर आहे, इथे 2 घेतला. 2 बँड संपले, 4 बँडचं आहे. म्हणून तिसरा बँड हा मल्टीप्लायर असतो, ते मी तुम्हाला सांगितलं. मग मल्टीप्लायरचा कॉलम बघा, हा इथं आहे. इथं ब्लॅकसाठी 0 आहे मित्रांनो, आणि इथं ब्राऊनसाठी 1 आहे, म्हणून या ठिकाणी 10 आहे. काय या ठिकाणी 10 आहे. म्हणजेच काय, रेडसाठी 2 आहे, म्हणजेच 10⁻2. कळालं. त्यासाठी ऑरेंजसाठी 3 आहे, म्हणून 10⁻3. इथे कसं काय के घेतलं यांनी, के म्हणजेच 3 असताना हो राजा, हो 3. तुम्हाला सांगितलं मी, किलो, मेगा, नॅनो, मायक्रो ते सगळं सांगितलं, त्यामुळे आता सांगणार नाही आहे परत. आता हा तिसरा बँड काय आहे, मल्टीप्लायर आहे. आणि मल्टीप्लायर या ठिकाणी ग्रीनसाठी किती आहे बघा, या ठिकाणी ग्रीनसाठी 2 शून्य आणि 1 के घेतला. मग आता के म्हणजे 3 शून्य 1 2 3 आणि हे 2 शून्य 1 2. आता हे झाले 5. मग ग्रीन हा 5 नंबरला आहे ना हो. मग या ठिकाणी 10⁻5 लिहायचं, +-5% या ठिकाणी लिहावं लागतं. काय 10⁻5% एवढं आपल्याला लिहावं लागतं. मग इथं लिहिलं का, हो लिहिलो. पर्सेंट नाही आहे, पर्सेंट हे शेवटी पर्सेंटेज शेवटी आहे, हे टॉलरन्सला लागतं पर्सेंट, बरोबर आहे. आता इथे काय 10⁻5 झालं. आता पुढे लागतं +-. आता मला सांगा, शेवटचा गोल्ड आहे, गोल्डला किती घेतला आहे टॉलरन्स 5, कारण हा बँड टॉलरन्स आहे ना. मग इथे 5 घ्यायचा, +- करून घेतला आपण आणि इथं पर्सेंट लावलं, बरोबर आहे का नाही. आणि हे जे आहे हे असे इकडं लिहून दिले. ही अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात. तिथे कलर दिलेला असते, फर्स्ट बँड रेड, सेकंड बँड ग्रीन, थर्ड बँड या ठिकाणी वायलेट आणि फोर्थ जो आहे तो आहे गोल्ड आहे किंवा सिल्वर आहे. असं तुम्हाला 4 बँडचं सहसा देतात ते. अशा पद्धतीने या ठिकाणी कलर कोड संपलेला आहे. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, बी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफ, यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर गोल्डचा बँड या ठिकाणी बघा
5% आहे, सिल्वरचा 10% आहे आणि नो कलरसाठी मी तुम्हाला सांगितला होता 20% या ठिकाणी प्लस मायनस आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि BB रॉयल लक्षात ठेवलं की त्या सिरियलनुसार सगळे 1 1 1 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 7 8 8 9 9 आणि या ठिकाणी मल्टिप्लायर पण वायलेट असला 7 नंबरला म्हणजे 10⁻7 हा मल्टिप्लायर येणार. त्याची काही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका, बरोबर आहे की नाही. त्यानंतर गोल्डनचा मल्टिप्लायर आला तो 10⁻1 असतो मी तुम्हाला सांगितला आणि सिल्वरचा मल्टिप्लायर आला तर तो 10⁻2 असतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला रेजिस्टन्सचा खूप सारा पार्ट या ठिकाणी संपलाय. रजिस्टरचं मी तुम्हाला बोललो होतो काहीतरी आपल्याला घ्यायचंय. काय घ्यायचंय? सिरीज पॅरलल कनेक्शन. सिरीज आणि पॅरलल कनेक्शन हे आपल्याला घ्यायचंय. उद्याच्या सेशनमध्ये आपण रेजिस्टन्सचे सिरीज पॅरलल कनेक्शन घेऊ, त्याचे रूल घेऊ. सगळे सिरीजमध्ये असली त्याची कशी बेरीज होती, कशी काय होतं, पॅरलमध्ये असते तर तुम्हाला अवघड जातं. कशा पद्धतीने ते रेजिस्टन्सचे अशा पद्धतीने असतात, ते अशा पद्धतीने असतात, अशा पद्धतीने असतात. कसे केवढेही सर्किट असू द्या, तुम्हाला 1 मिनिटाच्या आत छोटं सर्किट असेल तर आणि मोठं सर्किट असेल तर कमीत कमी टायमामध्ये कशा पद्धतीने ते सर्किट सोडवायचं ते तुम्हाला परिपूर्ण मी शिकवणार, सांगणार. त्याची काही काळजी करू नका. आपल्या खूप साऱ्या मित्रांपर्यंत आपले सेशन शेअर करा. आज फ्रीमध्ये आहे मित्रांनो, ही बॅच फ्रीमध्ये अर्जुना 1.0 आपण आपल्या यूट्यूबला सुरू केलेली आहे. याच्या नोट्स वगैरे आपण लवकरात लवकर तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ. तशाही तुम्ही आताच त्या ठिकाणी परिपूर्ण लिहत चला, बरोबर आहे की नाही मित्रांनो. आपण आपल्या आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. प्लीज करून जर आवडलं असेल, काहीतरी फायदा झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो